काय ते पार्सल. तर आता हे माझं पार्सल आलं आहे. हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल श्वेता राहुलवर. तर आज सकाळपासून खूप धावपळ होती, बरेचसे कामं होते आणि आज मला सकाळी थोडं बरं पण वाटत नव्हतं, थोडं डाऊन फील करत होते. त्याच्यामुळे आज सकाळी काही शूट करायला वेळ भेटला नाही. मॉर्निंग रुटीन तर सेमच होतं, स्वरांची स्कूल, त्याला स्कूलला सोडलं, नंतर मग परत सगळे घरातले कामं, ऑफिसचं लॉग इन, हे ते करत करत सगळं वेळ झाला तोच. म्हणून म्हटलं थोडंसं आता शूट करूया, थोडा आता वेळ भेटला येतं, कारण परत ऑफिसला पण लॉग इन करून बसायचं आहे. तर असं आहे आजचं एकंदरीत प्लॅन. तर आज काही फिक्स नाही आहे काय करायचं आहे काय नाही आहे. मे बी खाली सोसायटीमध्ये आज गणेश जयंतीनिमित्त छोटासा कार्यक्रम आहे, तर मे बी संध्याकाळी तिथं जाणं होईलच. तर बघू काय काय होतं आहे संध्याकाळी. आता तर भरपूर मला ऑफिसची कामं आहेत, ते करायची आहे. दुसरे पण बरेचसे कामं आहेत, ते आटपायचे आहेत स्वरांश स्कूलवरून येण्याच्या अगोदर. तर ते सगळे करते आणि मग भेटू आपण परत. तर आता हे माझं पार्सल आलं आहे. याच्यात मी मागवली होती माझी सनस्क्रीम आणि आता याला मला अनपॅक करायचं आहे आणि बघते याच्यात प्रोडक्ट कसं आलं आहे. मी ॲक्च्युअली जनरलीमध्ये सनस्क्रीमशिवाय काहीच यूज नाही करत, फक्त सनस्क्रीम. अदरवाईज मी कुठलेच जास्त ब्युटी प्रॉडक्ट्स पण यूज नाही करत आणि ही सनस्क्रीम पण मला डॉक्टरनेच रेकमेंड केलेली आहे. तर बघू कसं होत आहे ते. याला ओपन करू आता आपण. ओके, तर ही आली आहे माझी सनस्क्रीम इथे आणि हे एकच एक असं प्रोडक्ट आहे की जे मी यूज करते. अदरवाईज मी कोणतेच ब्युटी प्रोडक्ट्स जास्त यूज करत नाही. फेससाठी तर मुळेच मी यूज करत नाही, कारण मला काही क्रीम्स किंवा काही जे पावडर्स असतात त्याची ॲलर्जी आहे आणि माझ्या स्किनला लगेच ते सूट नाही होत. त्याच्यामुळे ही डॉक्टरने रेकमेंड केलेली सनस्क्रीम आहे आणि हीच मी फक्त यूज करते. मी याच्या व्यतिरिक्त एकही ब्युटी प्रॉडक्ट यूज करत नाही. एक पार्सल येणार आहे जे राहुलने माझ्यासाठी ऑर्डर केलं आहे. तर बघू आणि अनबॉक्स करू आपण ते पार्सल. राहुल आल्यावरच काय आहे ते पार्सल. हे पार्सल मी रिसीव केलं आहे, तर आपण याला अनबॉक्स करू, पण ते करू आपण राहुल आल्यावरच आणि बघू तर काय ते पार्सल. हॅलो एव्हरीवन, तर आत्ता वाजले आहे 7 आणि आता मी केलं आहे लॉग आऊट. बघू संध्याकाळी राहुल आल्यावर ते जे पार्सल आहे ते काढल्यावर काय काय होतं ते. तर बघू काय मजा येते. आणि आज तर स्वयंपाक थोडासाच आहे, स्वरांशला खायचा आहे फक्त वरण भात आणि माझी जेवायची इच्छा पण नाही आहे, त्यामुळे जरा स्वयंपाकाला संध्याकाळी थोडा आराम आहे. आता मी लावते पटकन वरण भाताचा कुकर आणि मग भेटू राहुल आल्यावर. आता मी अजून एक पार्सल रिसीव केलं आहे, जे केलं होतं राहुलनेच ऑर्डर माझ्यासाठी. तर याच्यात पण काय आहे हे पण रिव्हील होईल राहुल आल्यानंतरच. तर राहुल सर आता आलेत आणि आता आम्ही करणार आहोत अनबॉक्सिंग याचं. तर काय आहे हे? ट्रायपॉड आहे आणि हे माईक आहे, 2. ओके, अँड्रॉइड आयएस कंपॅटेबल. ठीक आहे, करा मग अनबॉक्सिंग, बघू कसं आहेत. पहिले काय माईक. ओके, ॲज यू कमांड.
दुसरं हे काय आहे? ट्रायपॉड. ट्रायपॉड. 2 झालेत. हे मोठं आहे ते छोटं आहे. ते सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड आहे. हे फक्त ट्रायपॉड आहे. ओके. म्हणजे हे काय स्टँड? ते फोन सेट करायचं. हां, त्याला याला सेट करायचं. तर असा होता पार्सल्सचं अनबॉक्सिंग. आणि आता तुम्हाला कळलंच आहे की काय होतं त्या 2 पार्सल्समध्ये. तर इथेच आता आपण हा आजचा ब्लॉग एंड करू आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.